शांताबाई आहे का? हो आहे ना. कोण आपण? मी तुमच्या नवऱ्याचा मित्र. माझ्या नवऱ्याचा मित्र? हो हो. अच्छा, या ना या ना, बसा ना. कुठून आले तुम्ही? तुमचा नवरा आणि मी सोबत काम करतो. अच्छा. तर ते बोलले आता मी घरी येत होतो ना, हा माझं घरी तर जवळ आहे. हा. तर ते बोलले एवढी बॅग माझ्या बायकोला देऊन द्या आणि पैसे पण दिले त्यांनी. अच्छा. आणि बाकी साड्या काही ते तुम्हाला मेकअपचं वगैरे सामान आहे. हम्म. तुम्हाला काही पाणी वगैरे देऊ का? पाणी? अ, थोडं पाणी घ्या ना, ऊन खूप आहे ना बाहेर. हा, ऊन आहे बा. हा. द्या थोडं पाणी द्या. बरं बरं. आपलं काय नाव? माझं नाव बाबूराव वाकडे. वाकडे. आता निघतो मी. आता सामान द्यायचं होतं आणि पैसे द्यायचे होते. माझं काम झालं. हा हा. आता मी गावी जातो माझ्या. अच्छा, गावी चालले का? माझी शेती आहे. हा. मग शेतीवर जरा चक्कर मारून येतो. मग काही सुट्ट्या लागल्या का तुम्हाला? सुट्ट्या म्हणजे 2-3 दिवस सुट्ट्या काढून आलोय. हा. काही येतं, खूप दिवस झाले आलेच नाही. यांना काही सुट्टी नाही राहत, 6-6 महिन्यानी येत्या. आणि आल्यावर काही 1-2 दिवस राहत्या आणि लगेच जात्या. पैशाच्या मागे फार आहे तुमचे मिस्टर. हो ना हो ना. खूप पैशाच्या मागं आहे ना. काही साड्या आणि हेन तेन कपडे न पैसा ते भरपूर देते हो. पण काय आहे माहिती का, जे पाहिजे ते सुखच नाही देती मला. नुसतं आले का घाई घाई 2 दिवस राहायचं, लगेच निघून जायचं, असं कुठं असतं का? हां, तुम्ही सांगा आता, कोणती बी बाई असो, तिला खूप सारं आहे घरामध्ये, पण जे प्रेम पाहिजे ते जर नाही भेटलं तर ती बाई नाराजच राहणार ना हो. हा, ते बरोबर आहे. आणि मग मस्त राजाच्या राणीसारखं ठेवीत्या, पण काय उपयोग आहे त्याचा? मला तर आहे ना लय वैताग आलाय, पण आता सांगायचं कोणाला दुःख? ते उगच आता तुम्ही माझ्या मिस्टरांचे मित्र आहे म्हणून तुमच्या पुढं ते मनातलं दुःख सांगू राहिले, नाही तर मी कधीच कोणाजवळ काही सांगत नाही. नाही, बरोबर आहे. दुःख कोणाजवळ तरी सांगायला पाहिजे. हां. तुमचं मिसेस चांगली आहे ना? नाही, मी लग्न केलेलं नाही ना अजून. हा का? नाही, मी कसं आहे आईवडिलांची सेवा करण्यासाठी ना लग्न केलं नाही. बापरे. ते म्हणजे तुमचं लग्न नाही झालंय का अजून? झालेलं नाही. काय झालं, हां माझा मित्र आहे ना, हां त्याची बायको सासू सासऱ्यांना खूप त्रास द्यायची हां. आणि ती गोष्ट मी पाहिली. अच्छा. मग मी म्हटलं मी जर लग्न केलं हां आणि माझ्या बायकोने सासू सासऱ्यांना त्रास दिला हां हां. तर माझ्या मनाला वाईट वाटेल. ते बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. म्हणजे माझे आईवडील मला महत्वाचे. अच्छा, म्हणजे तुम्ही असं दुसऱ्यांचं पाहून घाबरून तुम्ही लग्नच केलं नाही? हा, तुम्हाला एक सांगू का, असं काही नसतं बरं का. असं काही नसतं. एखादा समोरचा माणूस थोडा विचित्र असला म्हणजे आपल्याला एखादी व्यक्ती भेटणारी ती तशीच राहील असं काही नसतं. माणसात बदल असतो ना नाही स्वभावामध्ये. नाही, बदल असतात, पण मला आहे ना बऱ्याचशा बाया आहे ना हां आता जरा विचित्रच दिसायला लागले. म्हणजे त्यांना आहे ना स्वतःच्या नवऱ्याचे आईवडील नकोय. हां, ते आहे, थोडंफार चालूच राहतं आता, नाही का? आणि मला तशा बाया नकोय. अच्छा, म्हणून तुम्ही लग्न नाही केलं? नाही, काय गरज आहे? पण मग असं म्हणजे बिना लग्नाचं तुम्हाला छान वाटतं का? दिवस काढतो मी. हा का? बापरे. आता तुम्हाला काय बोलावं तेच मला कळाना. म्हणजे 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 मला असं म्हणायचं होतं का, कधीतरी माणसाला
अशी इच्छा वगैरे होतीच ना, आता असं स्पष्टच बोलते तुम्हाला. हा शारीरिक इच्छा. हा. नाही मग मी असं बाहेर राहतो ना, हा. मग जातो ना इकडे तिकडे. इकडं तिकडं म्हणजे असं असतात बाहेर व्यवस्था असते ना. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तिकडे जाते का तुम्ही? हो मग आता करमणूक करून घेतो माझी. असं. हो. नुसतं त्याच कामाला लग्न कशाला करायचं. हा. बरोबर आहे का नाही. बरोबर आहे. आई वडिलांची सेवा, घर, मुलं, अशी सोज्वळ चांगली संसारी स्त्री दुर्मिळ आहे ना, आता भेटतच नाही ना. असं. तुमचे विचार मला पटले बरं का. आहे अशा स्त्री आहे जगामध्ये. पण ठीक आहे, तो आता जस्ट त्याचा प्रश्न आहे नाही का. हा. मी सामान ठेवते मध्ये एवढं. हो. मी निघू का? थांबा ना 5 मिनिटं. आले मी बॅग ठेवून. काय बोलायचं का अजून? बोलायचं काही नाही, हेच आपलं नवऱ्याची खुशाली विचारते थोडी. हा तुमच्या नवऱ्याची. हा हा. आलेच 5 मिनिटं. पण जास्त टाइम घेऊ नका. नाही अहो, तुमचा वेळ नाही घेणार, तुम्ही कामाची माणसं आहे ना. हा गावी जायचंय ना. हा आई वडील वाट पाहत असतील. हा बरोबर. आलेच मी. हा. बाई, हा बाबांनी बायको करेल नाहीये, पण हा तर रंगेलच दिसतोय. बाहेर जाऊन तर मजा मारितो, म्हणजे त्याला त्या गोष्टीची लालच आहेच आहे. मला वाटलं का तसाच आहे का काय अजून, पण बाहेर मजा करतो. बरं थांब, काहीतरी मार्ग काढला पाहिजे. ते माझ्या मिस्टरांची तब्येत बरी आहे ना? तब्येत वगैरे एकदम टाकाटक आहे त्यांची. हा तसा फोन होतो आमचा. फोन होतं ना. हो. ते तुम्हाला खूप घाई आहे का मग? घाई आहे ना. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी, पण बोलू का नको असं वाटू राहिलं. म्हणजे तुमची परवानगी असेल तर बोलेल मी. पण मग तुम्ही असं काय बोलणार आहे, बोलू का नको असं वाटू राहिलं. या बा, मी आता थोडं स्पष्टच बोलते. माझा नवरा तिकडं राहतो, 6 महिने येत नाही. आणि तुमचंही लग्न झालेलं नाही आहे, तर म्हणजे तुम्ही तुमची गरज पूर्ण करता बाहेर जाऊन. पण तरी बी मला असं वाटतं, तिकडं जाण्यापेक्षा जर मीच तुम्हाला प्रेम दिलं तर नाही चालणार का? तुम्ही म्हणजे तुम्ही तसा विचार करा. कसं आहे माहिती आहे का. म्हणजे एवढं घाबरून नका जाऊ. नाही घाबरून म्हणजे काय माहिती आहे का. हा आता तुम्ही माझ्या मित्राच्या बायको आहे बरोबर. बरोबर. आणि तुमचं प्रेम मी घेणं योग्य वाटत नाही मला. अहो त्यात काय एवढं. आता मला जर नवऱ्याने प्रेम दिलं असतं तर मी तुमच्याकडून प्रेम घेतलं असतं का? नसतं घेतलं. काय गरज होती मला. पण काय आता तो माझा नवरा मेला, असा आहे. मस्त सगळं देतो, पण मला काही त्याचं काय उपयोग आहे त्याचा. जीवाला जे सुख पाहिजे, शारीरिक सुख, ते मला भेटत नाही ना हो. आता कसं तुम्ही आलेच होते, घरात पण कोणी नाही आहे, तर म्हटले बघावं यांच्यापाशी मन मोकळं करून, म्हणून मी तुम्हाला शब्द टाकला. तर बघा, तुम्हाला तसं म्हणजे दिसायला छान आहे तुम्ही, म्हणजे खूप हँडसम आहे. आणि ते आता तुम्ही गॉगल लावला ना, तर काय सांगायचं, तुम्ही माय असं मनात भरले चिड असं. गॉगलमुळे नाही, म्हणजे तसं गॉगलमुळे नाही, बॉडीमुळे. बॉडी बिडी, तुमचं नाक बीक आणि हाईट माझ्या नवऱ्यापेक्षा छान दिसता तुम्ही. हा ना. मग मी छान नाही का? तुम्हाला आवडत नाही का? नाही तुम्ही आवडल्या, पण थोडंसं ना असं धाकधूक होतं ना हो. धाकधूक काय आहे त्याच्यामध्ये? आता मी जर तुम्हाला सांगते ना स्वतःहून, तर मग काय हरकत आहे. आणि ते पण तुम्हाला काय असं फुकट नाही म्हणत मी. हे 1,00,000 रुपये ते तुम्हाला घ्या. म्हणजे कशासाठी? प्रेम द्यायसाठी. अरे बा, म्हणजे मी
प्रेम देईल तर तुम्ही. मी तुम्हाला 1 लाख रुपये दिले. हो. आता तुम्ही दुसरीकडे जात्या हा तेव्हा तुम्ही त्यांना पैसे देता, हा मग प्रेम घेता. हा. पण तसं नाहीये ना. आता मी तुम्हाला पैसे दिले, अरे बाप रे. आता मला फक्त तुमच्या प्रेमाची गरज आहे. बाप रे. बघा, वाटलं थोडा विचार करा तुम्ही. नाही नाही, आता विचार करायची गरजच नाही ना. तुम्ही आता 1 लाख रुपये दिले ना. अहो माझं फार मोठं काम झालं. हा, मग ते बघा आता. तुम्हाला खरं सांगू का, 1 लाख रुपये मला आहे ना हा, मोटर घ्यायला कमी पडत होते. कोणती मोटर? ते विहिरीमध्ये पाणी काढायची मोटर नसते का, हा हा ती मोटर घ्यायची ना. हा. मग त्याला नेमके 1 लाख रुपये कमी पडत होते. अच्छा. आणि योग बघा. हा. वाटलं तर तुम्हाला परत एका दिवशी अडचण आली तर देईल मी. हो का. हो हो बापरे बापरे. फक्त मग आपल्यातच विषय राहू द्या. हो हो. आणि तुम्हाला सांगते, माझ्या नवऱ्याला आहे ना, हा. काही म्हणू नका. नाही नाही, कस काय थोडा बोल. विचित्र आहे ना. हा. हे आपल्या दोघांमध्येच ठेवा. नाही नाही, अहो मी कस काय बोलणार. हम्म. मला पैसे भेटले ना या कामाचे. हा, तेच ना. फक्त तुम्ही नका बोलू. नाही हो बाबा बाबा, मी कश काय बोलल. बरोबर. मग मला फक्त प्रेमाची गरज आहे. हो. इतके आतुर झाले प्रेमासाठी, इतके आतुर झाले का आता तुम्हाला काय सांगायचं. नाही नाही, मी तुम्हाला. एखाद्या माणसाला 2-4 दिवस जेवलं नाही तर किती भूक लागती. हो. तसा प्रकार झालाय नाही माझा. नाही, मी तुम्हाला आता भरपूर प्रेम देतो, काय टेन्शन घेऊ नका. ते काढी त्या का लगेच शर्ट मग. मग आता तयारी हा हा. का मध्ये जाऊन काढू. ते मधीच काढला असताना मग. नाही घेतो इथंच काढू. बर बर. हा म्हणजे पैसे मिळाले आणि फुकट प्रेम बी मिळतंय, म्हणजे सोपं नाही ना. माझं काहीतरी नशीब म्हणजे मोठं अहो असेल. तुमचं नाही, माझं नशीब चांगलं का तुम्ही आमच्या घरी हा आले. हा ते आणि कसं आहे, मलाही प्रेम भेटू राहिले, त्याचा लय नाही, आनंद हो राहिला. देतो ना तुम्हाला एकदम असं असं आता आवळून आवळून आहे ना हा. प्रेम देतो, काही टेन्शन घेऊ नका. ते इथंच तुम्ही हे करू राहिले का. मग आता घेऊ का पॅन बी काढून. अहो थांबा ना. मग ते पॅन्डीची घाई ना करू. कसं आहे, पॅन्ड आहे ना मध्ये गेल्यावर काढू. असं करू का. चला मग चला चला, लय मोठं काम केलं हो. कुठून आणले असते 1 लाख रुपये. हा ना. मग ते शेतीला कुठून पाणी घालायचं. हा, मोटर शिवाय पाणी शेतात जाईल का. जाईल का. बरोबर. बरोबर आहे की नाही. चला चला आता चला. बापरे. हा कसं वाटलं. कसं वाटलं म्हणून काय विचार राहिले. बेल्ट लावून घ्या आता. हा बेल्ट लावा लागेल. लय घाम काढला तुम्ही. तुम्हाला सांगते, एवढ्या दिवसापासून आहे ना हो. अशी प्रेमासाठी आतुर झाले होते. हम्म. तुम्ही असं भरभरून प्रेम दिलं मला, लय आनंद वाटला. अहो तुमचे उपकार कधीच विसरणार नाही. फक्त गुप्त ठेवा. हो हो हा हो. एवढा पट्टा लावता हा. ते हे होल दिसत नाही. दिसत नाही हा, का. वाकावं ते लागेल ना. वळून घ्या ना वडून. हा ते पोट तुमचं जास्त आलंय ना. त्याच्यामुळे ते मला दिसून नाही राहिलं छिद्र. अहो हे छिद्र दिसून नाही राहिलं पट्ट्याचं. लावता का हे डेअरीमुळे. हा हा हा. एवढा पट्टा लावून द्या. लावू का. हा लावा 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 पटकन. थोडं मध्ये घ्या मध्ये पोट. हा बापरे. दिसलं का छिद्र. हा हा, दिसलं दिसलं. दिसलं ना. माल दिसत नाही, डेअरी मोठी आहे ना. हो. झालं ना. हा हा. आता बरं वाटलं पा. आता येतो मग मी. हा हो हो, या मग तुम्ही. चालते. छान वाटलं बरं का. हा हा छान वाटणार. ते माझं कामच तसं आहे ना. बापरे, काय काम केलं तुम्ही. हा म्हणजे असा घामच काढला माझा. अहो, घाम निघणारच आहे, कारण मी लग्न केलेलं नाही. हो हो कधी मधी करतो ना. हो. त्याच्यामुळं समोरचा माणूस एकदा तावडीत सापडला हा. फुल घाम. बापरे, तुम्ही जसं भिडले, हा बापरे, तसं काय तुम्ही सोडलं नाही बाई मला. अर्धा पाऊण तास. अहो आज तरी लवकर सोडलं तुम्हाला. हा पुढच्या खेपेला तर 2 लाख दिले ना, हा तर पूर्ण रात्र सोडणार नाही. हा का. हो. मी काय म्हणते, पुढच्या वेळेस मी करते पैशाची तयारी. हा हा येऊन जा मग तुम्ही. हा. तुमचा नवरा देईलच ना माझं पैसे. हो हो. तुम्हाला द्यायला पाठवेल ना. हा मग तेच द्यायचे मला. हा, चालेल चालेल. आणि मग करून घेऊ.
हा येत प्रेम. हा हा या मग हा. हो पट्टा नीट बसेल ना. आव बसलाय ना. बसलाय ना. हा तुम्हाला ढिल्ली वाटू राहिली का पॅन्ट? थोडी डिली वाटर राहील, जाऊ दे आता काही नाही. बरं बरं तसं घरी मी गेल्यावर लावून घ्या हो परत. हो. चाल बाई मस्त प्रेम दिलं. काय आता माझा नवरा प्रेम देत नाही, नाही तर मला असं करायला का चांगलं वाटतं का? आता कोणती बाई असो, तिला जर नवऱ्याचं प्रेम मिळालं नाही तर ती थोडंफार कोणाकडून प्रेम घेणारच आहे ना पैसे देऊन. तसं दिले मी बी थोडेसे पैसे आणि घेतलं प्रेम. मस्त वाटलं. आता काही टेन्शन नाही. चला आता घरामध्ये लय काम पडले, सगळं काम आवरून घेते.